वडगाव शेरी परिसरात 18 वर्षाच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने घरात झोपलेल्या आईच्या डोक्यात हातोडा घालून निर्घृण हत्या केली। त्यानंतर आई बाथरूम मध्ये घसरून मृत पावल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला। या प्रकरणी पोलिसांनी मुलीला व तिच्या प्रियकराला अटक केली असून न्यायालयाने दोघांना 12 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मुलगी व तिचा प्रियकर आईच्या बँक खात्यातून चेकवर बनावट स्वाक्षरी करून परस्पर पैसे काढून मौज मजा करायचे। हा प्रकार समजल्यावर आई राघवेल या भीतीने मुलीचे प्रियकराच्या साथीने खून करून हा बनाव रचला। मात्र पोलिसांना मुलीवर संशय आला होता। तिने आईचे विधी सुरू असताना नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत तिने या धक्कादायक गुन्ह्याची कबुली दिली। मंगल संजय गोखले वय वर्ष 45 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी योशिता संजय गोखले वय वर्ष 18 राहणार वडगाव शेरी आणि यश मिलिंद शितोळे वय वर्ष 24 राहणार गणेश नगर वडगाव शेरी अशी आरोपींची नावे आहेत। मंगल गोखले या स्वयंपाकाची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या। मुलगी यशोताचे 12वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे। ITI चे शिक्षण घेतलेल्या यश सोबत तिचे प्रेम संबंध आहेत। योशिता आईच्या बँक खात्यातून धनादेशावर बनावट स्वाक्षऱ्या करून पैसे काढायची आणि यशच्या खात्यात टाकायची। त्यांनी काही दिवसापासून आईच्या खात्यातून 1 ते 1.5 लाख रुपये काढून घेतले होते। 18 वर्षीय मुलीने केलेल्या या कृत्याबद्दल पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या खुनाच्या गुन्ह्यात दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी दिली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, पुणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।